अचानक उठला आणि थेट मारायला लागला। ही घटना आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील मयूर पार्क परिसरातील। हा व्हिडिओ नीट बघा। यामध्ये तुम्हाला असं दिसेल की एक तरुण दुकानाच्या बाजूला शांतपणे बसलाय। यावेळी त्याच्यावर अचानक दुसऱ्या तरुणाने हल्ला केलाय। वरुण भिल्लारे असे हल्ला करणाऱ्या तरुणाचे नाव आहे। तर हल्ल्यात विशाल भोसले नावाचा तरुण जखमी झालाय। या तरुणांमध्ये अगोदर किरकोळ वाद झाला होता। या वादाचा राग मनात ठेवून हल्लेखोराने अचानक चाकूने हल्ला केला। यावेळी तरुणाने प्रसंगावधान दाखवून स्वतःचं रक्षण केलंय। या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। एखाद्या चित्रपटातला थ्रिलर सीन असावा असे हे दृश्य आहे। मंडळी, हे दृश्य पाहिल्यानंतर तुमच्याही पायाखालची जमीन सरकली असेल। मंडळी, हा अपघात इतका भीषण आहे की रिक्षा उलटल्यानंतर 10 ते 12 फूट परपटत गेलाय। मंडळी, ही घटना कन्याकुमारीच्या अन्नाकुळीमध्ये नाही। यामध्ये एक रिक्षा भरधाव वेगाने येते आणि तेवढ्यात समोरून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात रिक्षा उलटते। सुदैवाने अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र रिक्षा चालक यामध्ये थोडक्यात बचावला। त्यामुळे काळ आला होता पण वेळ आली नव्हती असंच म्हणावं लागेल। मंडळी, बिबट्या आपली दहशत काही थांबवताना दिसत नाही। कधी भर वस्तीत घुसून नागरिकांवर हल्ला करतो, तर कधी प्राण्यांवर हल्ला करून आपलं वर्चस्व दाखवतो। अशीच आणखीन एक घटना आता समोर आली। हे दृश्य आहेत पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातल्या टाकेवाडीमध्ये। एका गोठ्यामध्ये असलेल्या कोंबड्यावर हा बिबट्या हल्ला करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय। बाहेरून हा बिबट्या भिंतीवर चढतो आणि तिथून गोठ्यातल्या कोंबड्यावर हल्ला करतो। गोठ्यातल्या गायी आणि कोंबड्या या हल्ल्यामुळे भयभीत होऊन धावपळ करतात। तर या हल्ल्यात हा बिबट्या एक कोंबडी ही तोंडात घेऊन जात असल्याचं कळतं। बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असून त्याला जेरबंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। मंडळी, हा अपघात इतका भीषण आहे की पाहणाऱ्याच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही। ही घटना आहे जयपूरच्या रेनवाल मांझी भागात। यावेळी समोरून येणारी भरधाव बस आणि चारचाकी गाडीचा समोरासमोर धडक झाले। यामध्ये 13 जण जखमी झाले। ओव्हरटेक करताना दोन्ही वाहने एकमेकांवर आदळले। अपघातानंतर रस्त्यावरून जाणाऱ्यांनी जखमींना बाहेर काढले आणि तातडीने मदत करण्यात आली। माहिती मिळताच 108 रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली। त्यावेळी जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात आणि शासकीय आरोग्य केंद्र रेनवाल मांझी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले।
आधी मारहाण आणि नंतर घरावर दगडफेक. उत्तर प्रदेशच्या मैनपुरीमध्ये टवाळखोरांनी क्षुल्लक कारणावरून युवकाला मारहाण केली आणि मारहाण करून हे टवाळखोर शांत बसले नाहीत. यांनी त्या पीडित तरुणाच्या घरावरही दगडफेक केल्या. कारण काहीही असो, पण दंगा करणे आणि दहशत माजवणे ही या टवाळखोरांची वृत्ती असल्याचं दिसतंय. यावेळी भयभीत झालेल्या पीडित तरुणाच्या घरातील सदस्यांनी छतावरून उड्या मारून जीव वाचवला. या प्रकरणी पीडित तरुणाने पोलीस ठाण्यात तक्रार सुद्धा दाखल केली आहे. क्षणात आला आणि चोरी करून गेला. बघावं ते नवलच असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता हेच बघा, या व्हिडिओमध्ये हा चोरटा सहज लॅपटॉपची चोरी करत आहे. यामध्ये चोरट्याने लॅपटॉपची चोरी करत 1 लाख रुपयांची रक्कम पळवली आहे. ही घटना आहे उत्तर प्रदेशच्या बस्तीमध्ये. चोर दुकानात आला आणि त्याला कोणी दिसले नसल्याने त्याने थेट लॅपटॉप लंपास केलेत. पण त्याला बाहेर पडताना दुकान मालकाने बघितले. त्याच क्षणी या चोरट्याने पळ काढली. या प्रकरणी दुकान मालकाने पोलिसात तक्रार दाखल केली. मंडळी, तुम्ही तुमच्या कुटुंबासह प्रवास करताय आणि अचानक गाडीचा अपघात झाला तर काय अवस्था होते याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. भरधाव वेगामुळे अनेक अपघात होतात. मात्र ड्रायव्हरची चूक नसताना जर ब्रेक फेल झाला तर वेग नियंत्रणात आणता येतो. मात्र ब्रेक फेलची परिस्थिती कशी नियंत्रणात आणायची, असाच एक अपघात तारापूर बोईसर मार्गावर कंपनीच्या खासगी बसचा झाला. चालकाने प्रसंगावधान दाखवत बस मुख्य रस्त्यापासून बाजूला नेली. यावेळी मोठा अनर्थ टळला. काही सराईत चोरट्यांना आपण ATM मशीन फोडून पैसे लंपास करताना पाहिलं असेल. पण काहींना चोरी करण्याची एवढी घाई असते की ते थेट ATM मशीनच उचलून पळवतात. अशी ते घटना नागपूर शहरातील मानकापूर परिसरात घडली. पहाटेच्या सुमारास 2 चोरटे ATMच्या कॅबिनमध्ये घुसले. त्यांनी आधी कॅबिनमध्ये अंधार पसरवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी लाईटची ट्यूब फोडली. मग ATM फोडून पैसे काढण्याचा वेळ कुणाकडे? या दोघांनी थेट ATM मशीन उचलली आणि छोट्या टेम्पोत भरली. ATM मध्ये 7,58,000ची रक्कम असल्याची माहिती आहे. आता हे चोरटे निवांत ATM फोडून पैसे काढणार हे मात्र नक्की.